नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण 70,000 मेगा भरती 2026 व्हिडिओ नंबर 6 यामध्ये 70,000 मेगा भरतीमध्ये कोणती आणखी भरती येणार आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। तर मित्रांनो, या विभागाची माहिती जी आहे ही माहितीच्या अधिकाऱ्यामधून प्राप्त झालेली आहे आणि बरेचसे लोकांना माहीत पण नसेल या विभागात पण भरती येत असते म्हणून। तर बघा हा विभाग कोणता आहे आणि यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे। तर बघा मित्रांनो, ही भरती असणार आहे भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन, नागपूर। ठीक आहे, या ठिकाणी ही भरती होणार आहे। त्याचं परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, आपणास कळविण्यात येते की आपल्या अर्जाची प्रत व संचालनालयातील संबंधित शाखेकडे माहिती उपलब्ध करून देण्याकरिता पाठवलेली होती। त्यास अनुसरून प्रभावी अधिकारी आस्थापना शाखा यांनी आपले अर्जात नमूद माहिती उपलब्ध करून दिल्यानुसार आपणास पुरवण्यात येते की आपले अर्ज इतर बाबी शासनाने संबंधित आहेत। सरळ सेवा पदभरतीबाबत आवश्यक कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे। तर या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, सरळ सेवा पदभरतीबाबत आवश्यक कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे। म्हणजे जे यावर 70,000 जागा भरल्या जाणार आहे त्यामध्ये या विभागाचा पण समावेश असणार। लक्षात ठेवा मित्रांनो, या विभागाच्या पण जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। तर जागा बघून घ्या यामध्ये कोणकोणत्या असणार आहेत। तर यामध्ये गट ड चे पदे पण भरल्या जाणार आहे। यामध्ये नाईक असणार आहे, शिपाई असणार आहे, मदतनीस असणार आहे। लक्षात ठेवायचं, रिक्त पदे असणार आहे 11। ठीक आहे, लक्षात ठेवायचं 11 पदे या ठिकाणी सध्या रिक्त आहे। तर या ठिकाणी प्रादेशिक विभागाचे नाव दिलेले आहे, नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर यानुसार हे पदे भरल्या जाणार आहे। नंतर यामध्ये आणखी पदे दिलेली आहे, गट क चे पण पदे भरल्या जाणार आहे। यामध्ये अधिकारी शुल्क निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, भौगोलिक माहिती प्रणाली सहाय्यक, अनुरेखक, आवेखक, वाहन चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, सहाय्यक आवेदक अशा प्रकारच्या पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे। यामध्ये पण रिक्त पदे दिलेली आहे। रिक्त पदे असणार आहे 57। मंजूर पदे, भरलेली पदे आणि रिक्त पदे, म्हणजे रिक्त पदे या ठिकाणी 57 दिलेले आहे गट क चे। या विभागामध्ये गट ड आणि गट क पदे भरल्या जाणार आहे आणि यासाठी आणि कार्यवाही पण सुरू करण्यात आलेली आहे। म्हणजे ही भरती केव्हा पण येऊ शकते। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2026 मध्ये ही पण भरती या ठिकाणी येणार आहे आणि याबाबतची कार्यवाही पण सुरू झालेली आहे। तर लक्षात ठेवायचं, 70,000 मेगा भरती याला सुरुवात जे होणार आहे ते एप्रिल महिन्यापासून होणार आहे। म्हणजे एप्रिल महिन्यापासून जाहिराती यायला सुरुवात होणार आहे आणि हे भरती पण याच वर्षी येणार आहे। तर 70,000 मेगा भरती 2026 यामध्ये आणखी कोणती भरती येणार आहे हे जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ क्रमांक 7 उद्यापर्यंत येऊ जाईल। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।